नमस्कार, श्री सद्गुरू ज्योतिषमध्ये स्वागत आहे। आज आपण बघूया की बुध ग्रह बलवान करण्यासाठी काय उपाय करावे। बुध हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये कुमार ग्रह मानला जातो। बुध हा बुद्धिवादी ग्रह आहे। आपली बुद्धी ही आपल्याला लाभलेल्या संगतीवरही अवलंबून असते। साधारणतः बुध ग्रह कुंडलीत सुस्थितीत किंवा बलवान असेल तर व्यक्ती चतुर, हुशार, चंचल, एकपाटी आणि बोलण्यात तर्कशुद्ध असतो। बुध हा ग्रह बुद्धिमत्तेला तसाच वाणीला कारक ग्रह मानला जातो। बुध हा ग्रह व्यापाराचाही कारक ग्रह आहे। ज्यांच्या कुंडलीत बुध शुभ असेल असे लोक पैसा हा नियोजनबद्ध पद्धतीने वापरतात। कुंडलीत बुध जर कर्क किंवा मीन राशीत असेल तर त्याला अनिष्ट किंवा निर्बली मानतात। असा हा ग्रह ज्या ग्रहाबरोबर स्थित असेल त्याप्रमाणे बुध वागत असतो। बऱ्याच वेळा निर्बली बुध हा स्किन संबंधित आजार किंवा कफविकारही देतो। बुध म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे आहे। या ग्रहाला बळ नसेल तर अभ्यासात प्रगती न होणे, नोकरीच्या ठिकाणी बोलण्यात मागे पडणे किंवा इंटरव्ह्यूसाठी भीती असणे असे प्रकार दिसतात। बुध हा ग्रह व्यापारात यश प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तसेच चार चौघांमध्ये तर्कशुद्धपणे बोलण्यासाठी हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। बुध ग्रह कमकुवत असता मानसिक कमकुवतपणा, निर्णय क्षमतेची कमतरता या गोष्टी दिसतात। बुध ग्रहाला बलवान करण्यासाठी आता काय उपाय करता येतील ते पाहूया। रोज ओम बूम बुधाय नमः हा जप 108 वेळा करावा। बुधवारी हिरवे मूग किंवा हिरवी वस्त्रे दान करावी। 11 बुधवार काशाच्या वस्तू दान कराव्यात। बुधवारी गरजू व्यक्तीस दूध किंवा साजूक तूप दान करावे। 11 एकादशीचा उपवास करावा। रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा आणि गोपाळकृष्णाला 11 तुळशीची पाने अर्पण करावीत। जर विवाह होत नसेल किंवा विवाहात अडचणी असतील तर 11 बुधवार पांढरे वस्त्र परिधान करून शंकराला जावे आणि शिवलिंगावर 1 मूठ हिरवे मूग अर्पण करावे आणि इच्छा सांगावी। अभ्यासात किंवा कामात प्रगती हवी असेल तर दर बुधवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणावे। दररोज रामरक्षा म्हटल्यानेही बुध ग्रह सुधारण्यास खूप मदत होते। श्री गणेश ही बुद्धीची देवता मानली जाते। त्यामुळे दररोज अथर्व शीर्ष पठण केल्यानेही बुद्धी स्थिर होते आणि तल्लख होण्यास मदत होते। रोज चांदीच्या भांड्यातून पाणी प्यायल्यानेही बुध ग्रह बलवान होण्यास चांगला फायदा होतो। सांगितलेले बुधाचे उपाय नक्की करून बघा। फायदा झाला तर मला नक्की सांगा। आपल्या सद्गुरू ज्योतिष आणि वास्तू या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय ज्योतिष, जय श्रीराम।